नमस्कार आणि स्वागत आहे तुमच्या सर्वांचे। आज आपण अशा एका वास्तूकडे पाहणार आहोत जे केवळ मंदिर नाही तर चोल साम्राज्याच्या भव्यतेचा, त्याच्या स्थापत्यकलेच्या वैभवाचा आणि भारतीय इतिहासाच्या सामर्थ्याचा जिवंत पुरावा आहे। हो, मी बोलत आहे तंजावर येथील बृहदेश्वर मंदिराबद्दल। दक्षिण भारताच्या भूमीवर अभिमानाने उभे असलेले हे पेरुउट्टेयार कोविल म्हणजेच बृहदेश्वर मंदिर युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून जगभर प्रसिद्ध आहे। या मंदिराच्या भिंतीवर फक्त शिल्प नाहीत तर दंतकथा, नृत्याच्या मुद्रा आणि चोळ राजवटीचा इतिहास कोरलेला आहे। ही वास्तू आपल्याला शांतता, अध्यात्म आणि स्थापत्यकलेचे एक अनोखं मिश्रण दाखवते। तर चला माझ्यासोबत या 1000 वर्षाहून अधिक जुन्या कला आणि भक्तीच्या अद्भुत प्रवासाला सुरुवात करूया। That means Chola dynasty defeated Sara dynasty, Kerala dynasty. So they named it Kerala Nandagan Tiruvasa. And the third one, Rajaraja, the king Rajaraja, he made that entrance. नमस्कार मित्रांनो, भारताच्या भूमीत अनेक रहस्य दडलेली आहेत आणि यापैकीच एक अद्भुत रहस्य म्हणजे तामिळनाडूतील तंजावर येथे असलेले हे बृहदेश्वर मंदिर। हजारो वर्षापासून हे मंदिर केवळ धार्मिक स्थळ नाही तर एक जिवंत इतिहास आणि स्थापत्यकलेचा एक चमत्कार आहे। आज आपण याच मंदिराचा इतिहास आणि त्याची रचना आणि भव्यता जवळून अनुभवणार आहोत। हे मंदिर चोल साम्राज्याच्या सर्वात महान सम्राट राजाराज चोल प्रथम याने इसवी सन 1000च्या आसपास बांधायला सुरुवात केली आणि अवघ्या 7 वर्षात हे बांधकाम पूर्ण झालं। हे मंदिर त्यांनी राजराजेश्वरम म्हणून बांधलेलं आहे। मंदिर केवळ एका राजाने बांधले नाही तर चोल साम्राज्याची कला, संस्कृती आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून उभे आहे। हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे। हे मंदिर पूर्णपणे ग्रॅनाइट दगडांनी बांधले आहे, जे या मंदिराच्या जवळपास 100 किलोमीटरच्या परिसरात कुठेही अवेलेबल नाही। या मंदिराची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्याचे स्थापत्यशास्त्र। मंदिराचा मुख्य कळस तब्बल 66 मीटर उंच आहे आणि त्यावर 80 टन वजनाचा एकाच दगडाचा कळस आहे। पूर्वी दाक्षिणात्य बांधकाम शैलीमध्ये हे असे मोठे मोठे दगड मंदिराच्या कळसावर ठेवले जायचे आणि ते चढवण्यासाठी त्याच्यासाठी रॅम्प केला जायचा। समोर दिसतंय तुम्हाला मोठा नंदी आहे आणि त्याच्या पलीकडं मुख्य मंदिर आहे आणि मंदिराच्या कळसावर गोल असा दगड आहे। 80 टन वजनाचा हा दगड मंदिराच्या कळसावरती ठेवलेला आहे। एवढ्या उंच 80 टन वजनाचा दगड कसा गेला असेल याचं आपल्याला आश्चर्य वाटतं, परंतु पूर्वी असे जड दगड चढवण्यासाठी तिथपर्यंत रॅम्प केला जायचा आणि हत्तीच्या साहाय्याने हे दगड चढवले जायचे। तंजावरचं हे बृहदेश्वर मंदिर शिवाला समर्पित आहे, त्यामुळं शिवाला प्रिय असलेला नंदी हा या मंदिरासमोर आहे। या नंदीची तुम्ही भव्यता बघू शकता। भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा असलेला हा नंदी आणि दगडाच्या एकाच दगडातून बनवलेला हा संपूर्ण नंदी आहे। त्या भिंतीवरती काही शिलालेख लिहिलेले आहेत। हे शिलालेख त्या काळातील काही लोकांनी केलेले दानधर्म, समाजजीवन आणि मंदिराची निर्मितीची माहिती या शिलालेखांमध्ये लिहिलेली आहे।
बुरडेश्वर मंदिर हे केवळ एक भव्य इमारत नाही, तर हे चोल साम्राज्याची महानता आणि त्याची कलात्मकता आणि अभियांत्रिकी कौशल्य दर्शवते. युनेस्कोने याला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलं आहे. हे मंदिर आजही हजारो भाविकांना आणि पर्यटकांना आकर्षित करतं आणि भारताच्या समृद्ध इतिहासाची साक्ष देतं. अशा प्रकारे बुरडेश्वर मंदिर हे केवळ एका वास्तूचा भाग नसून एका संपूर्ण युगाचे आणि भारताच्या महान संस्कृतीचे प्रतीक आहे. पुढच्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही दक्षिण भारतात जाल तेव्हा या मंदिराला भेट देऊन या इतिहासाचा अनुभव तुम्ही नक्की घ्या. धन्यवाद.